सर्व नवीच्या विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सेतू अभ्यासक्रमाबद्दल माहिती बघणार आहोत. तर सेतू अभ्यासक्रम हा याच्या अगोदरच्या वर्गाचा आणि पुढच्या वर्गाला जोडणारा हा अभ्यासक्रम आहे आणि याच्यावर तुमची चाचणी परीक्षा सुद्धा होणार आहे. तर तो कशा प्रकारे तुम्हाला शिकवला जाणार आहे, काय होणार आहे, तर तुम्हाला एक PDF मी पाठवणार आहे. त्या PDF मध्ये दररोज एक दिवसाची कृतीपत्रिका असेल, ती तुम्ही सोडवायची आणि माझ्याकडून जमा करायची. जर काही विद्यार्थ्याला ते जमलं नाही तर त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आणि जर ह्या व्हिडिओमधूनही त्याला समजलं नाही तर शाळेच्या वेळेमध्ये म्हणजे शाळेमध्ये 9 ते 1 येऊन मला भेटायचं, फोन करायचा नाही किंवा मेसेज टाकायचा का सर मला हा भाग कळला नाही, मला तुम्हाला भेटायचं आहे. बरोबर आहे. तर हा जो अभ्यासक्रम कसा आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती घेऊ. ही कृतीपत्रिका कशा प्रकारे दिलेली आहे आणि त्याचे स्वाध्याय कसे सोडवायचे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, या ठिकाणी तुम्हाला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांनी हा सेतू अभ्यासक्रम तयार केलेला आहे. तो इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमावर आहे. तुम्ही 9वीला आहात परंतु हा जो अभ्यासक्रम आहे तो इयत्ता 8वीचा आहे. मी 9वीचा अभ्यासक्रमाचे जे काही भाग तुम्हाला तो व्हिडिओ वेगळ्या प्रकारे तुम्हाला पाठवणार आहे. तर बघा, करूया सुरुवात आपण या ठिकाणी. पहिला दिवस संख्याच्या जगात. पहिला दिवस का दाखवलेला आहे? संख्याच्या जगात. आणि यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे तर यामध्ये तुम्हाला अध्ययन निष्पत्ती काय आलं पाहिजे त्यांनी सांगितलेलं आहे. ह्या अध्ययन निष्पत्तीमध्ये तुम्हाला समसंख्या ओळखता आल्या पाहिजे, विषम संख्या, मूळ संख्या आणि विभाजक या संख्याच्या बाबतीत तुम्हाला माहिती असायला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे आपण संख्या लिहित असतो तर 1 2 3 4 5 6 ह्या या ठिकाणी बघा त्यांनी ह्या संख्या ओळखण्यासाठी इथं दिलेली आहे. बघा, समसंख्या ज्या संख्यांना 2 ने भागल्यावर बाकी शून्य उरते त्यांना समसंख्या असे म्हणतात. 2 4 6 8 10 12 14 16 टिंब पुढे वाढत जाते. विषम संख्या ज्या संख्यांना 2 ने भागल्यानंतर बाकी 1 उरते. ज्या संख्यांना 2 ने भागल्यानंतर, हे बघा, 2 ने जर भागलं, 3 ला जर आपण 2 ने भागलं तर बे एक बाकी 1 उरली. ज्या संख्यांना 2 ने भागल्यावर बाकी 1 उरते त्यांना विषम संख्या म्हणतात. 1 3 5 7, हे बघा, जर तुम्ही 7 ला या ठिकाणी 5 ने भागा, 5 1 5 आणि या ठिकाणी आपण त्याला भागलं तर त्याचं उत्तर तुम्हाला किती राहायला पाहिजे. या ठिकाणी ज्याची बाकी 1 उरते ती त्याप्रमाणे आपल्याला सोडवता आली पाहिजे. बघूया आपण. विभाज्य जेव्हा भागाकारात बाकी शून्य उरते तेव्हा भाज्याला विभाज्य असे म्हणतात. भागाकारात बाकी शून्य उरते, उदाहरणार्थ इथे त्यांनी दाखवलेलं बघा, 12 भागिले 4, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, वजाबाकी केली 0. ही याला बाकी म्हणतो आपण, ही बाकी आहे, बरोबर. आणि हा भागाकार आलेला आहे तुमचा, काय आलेला आहे? भागाकार, बरोबर आहे. आता या ठिकाणी बाकी शून्य उरते 12. हा 12 या संख्येला विभाज्य म्हणतात. हा विभाज्य आहे, याला काय म्हणतात? विभाज्य. हा विभाज्य आहे आणि हा भाजक आहे. हा काय आहे? भाजक. म्हणजे या ठिकाणी आपण विभाज्य कशाला म्हणायचं? विभाजक जेव्हा भागाकारात बाकी शून्य उरते त्यांना विभाजक असे म्हणतात. त्यानंतर मूळ संख्या, ज्या संख्याचे 1 व ती संख्यात असे दोनच विभाजक असतात त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात.
या बघा 2 3 5 7, त्यानंतर 8 पण नाही, 9 पण नाही, 10 पण नाही, 11, 13, 14 पण नाही, 15 नाही, 16 नाही, 17 या मूळ संख्या आहेत. म्हणजे आपल्याला अशा ह्या संख्या ओळखता आल्या पाहिजेत. बघा त्याच्यानंतर आपण त्याच्या थोडं पुढे जाऊया. आता एक ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही, लक्षात असू द्या. बघा एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, हे महत्वाचा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे. बघा इथे दाखवलेला एक आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 2 ही एकमेव मूळ संख्या आहे. अशा संख्या आपल्याला ओळखता आली पाहिजे. त्यानंतर आपण त्याच्या पुढच्या पानावर जाऊया. पुढचं पान या ठिकाणी त्यांनी दाखवलेले आहे. बघा आपल्याला याचं स्वाध्याय दिलेलं आहे आणि हा जो स्वाध्याय आहे हा स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. बघा हा दिलेला स्वाध्याय आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. हा स्वाध्याय तुम्ही सोडून टाका. 1 ते 25 मधील समसंख्या लिहा. 1 ते 25 मधील समसंख्या. आता बघा उत्तर लिहायचं तुम्हाला. 1 ते 25 मधील समसंख्या 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24. बघा लक्ष द्या. आता 1 ते 25 मधील 1 ते 25 मधील समसंख्या लिहा. एक नाही, एक विषम संख्या आहे म्हणून हे आले 2 4 6 8 10 12. याचं उत्तर याप्रमाणे हे उत्तर मला सोडून दाखवायचे. पुढचं नाही भाग बघायचा आहे. त्यानंतर 25 ते 50 मधील विषम संख्या लिहा. 25 ते 50 मधील विषम संख्या. 25 ते 50 मधील विषम संख्या 25 ते 25 27 29 असं करत करत आपण थेट विषम संख्या 49 शेवटचा भाग हा येईल. हे उत्तर तुम्ही या ठिकाणी सोडून दाखवायचे आहेत. हे या प्रकारचे उत्तर मला या ठिकाणी तुम्ही वहीवर सोडून दाखवायचे आहेत. ते कशा प्रकारे सोडवलेले आहेत. जर याच्यातला काही भाग कळाला नाही तर प्रत्यक्ष हा एवढाच भाग आपल्याला सोडवायचा आहे. तुम्हाला जी जी PDF पाठवलेली असेल, कृतीपत्रिका असेल, ते मला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवू नका. नाही पाठवलं तरी काय हरकत नाही. फक्त काय करायचंय की हे उत्तर वहीमध्ये लिहायचे किंवा एका कागदावर लिहायचे. स्टेप पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस त्याची स्टेपलर असेल, मला तो आणून दाखवायचा. आपण 3 आता कृतीपत्रिका देणार आहेत. हे 3ला 3-4 दिवस लागा. आपण थोडं पाठीमागं आहोत. लोकांनी अगोदर सुरुवात केली. मला वाटतं शाळा सुरू होईल असं अपेक्षा बाळगून होतो म्हणून मी थांबलेलो होतो. तरी तुम्हाला नवीचे मी व्हिडिओ तयार केलेले आहेत. आता त्याच्या पुढचा भाग या ठिकाणी आपण बघूया. त्याच्या पुढच्या भागाकडे जाऊया. हा दुसरा दिवस दाखवलेला आहे. बघा या दुसऱ्या दिवसामध्ये आपण याच्यामध्ये तुम्हाला नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या या संख्याचा अभ्यास तुम्हाला करायला सांगितलेला आहे. आपण मागच्या वर्षी तो अभ्यासलेला पण आहे. बघा नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कशाला म्हटलेलं आहे बघा इथं 1 2 3 4 या मौज संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या. हा समूह एक n अक्षराने दाखवतात. नैसर्गिक संख्याचा संच n अक्षराने दाखवतात. आपण असं लिहिलेलं असेल बघा 1 2 3 टिंब 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 अनंतपर्यंत. शेवटी याचा होत नाही. त्यानंतर पूर्ण संख्या W अक्षराने दाखवलेले आहेत. बघा 0 1 2 3 टिंब 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 अनंत अनंत. पूर्णांक संख्या शून्याच्या बाजूला हे 1 2 3 टिंब टिंब टिंब. शून्याच्या डाव्या बाजूला ऋण 1 ऋण 2 ऋण 2 ऋण 3 टिंब 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 टिंब. या आहेत तुमच्या पूर्णांक संख्या. आणि परिमेय संख्या ज्या या स्वरूपात मांडले जातात. परिमेय संख्या या स्वरूपात m/n
या स्वरूपातल्या याच्यातली कोणती संख्या उचलायची ना अशा स्वरूपात मांडायची. आता याच्यातले आपण 2 घेतले, हे बघा याच्यातले 2 घेतले आणि याच्यातले 3 घेतले. आता ही झाली परिमेय संख्या. फक्त इथं शून्य घ्यायचा नाही. इथं त्यांनी सांगितलेलं आहे m भागिले n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. हा क्यू या अक्षराने दाखवतात. परिमेय संख्याचा संच कोणत्या अक्षराने दाखवतात? क्यू. याच्यातली कोणतीही संख्या उचला. आता बघा जर याच्यातलं मी 1 घेतला, हा 1 घेतला आणि इथं मी जर 4 मांडले तर ही झाली तुमची परिमेय संख्या. काय झाली तुमची ही परिमेय संख्या? म्हणजे आपल्याला ती परिमेय संख्या ओळखता आली पाहिजे. आणि मग हा जो दिलेला स्वाध्याय आहे हा एवढा स्वाध्याय आपल्याला सोडवायचा आहे. आता काय स्वाध्याय दिलेलं आहे बघा त्याने आपण बघूया. आपण त्याला थोडंसं वरती घेऊया. हे बघा थोडं मोठं करूया, तुम्हाला दिसेल, डोळ्याला त्रास होऊ नये. आता या ठिकाणी इथं त्यांनी हा पहिला प्रश्न दिलेला आहे, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या तू लिहू शकतोस का? सर्वात मोठी नैसर्गिक संख्या तू लिहू शकतोस का? सर्वात नैसर्गिक मोठी संख्या तू लिहू. पण किती मोठी आहे नाही सांगता येणार नाही. किती मोठी आहे सांगता येत. दैनंदिन जीवनात पूर्णांक संख्येचा वापर कुठे केला जातो? दैनंदिन जीवनात पूर्णांक संख्येचा वापर, पूर्णांक संख्या, इथं पूर्णांक संख्या दाखवलेत बघा आपण, हे पूर्णांक संख्या आहेत. इथं दैनंदिन जीवनामध्ये पुन्हा मी लिहितो पूर्णांक संख्या कोणत्या आहेत तर 0, 1, 2, 3, ऋण 1, ऋण 2, ऋण 3 टिंब 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 टिंब. कुठं वापरला जातं? दैनंदिन जीवनात पूर्णांक संख्येचा वापर कुठं केला जातो? 1 2 1 किलो 2 किलो 5 किलो आपण असं म्हणतो. 1 किलो द्या 2 किलो द्या असं शब्द म्हणतो. पण ऋण 1 द्या ऋण 1 द्या असं होईल का? मग कुठं वापरले जाणार? दैनंदिन जीवनात या संख्याचा वापर कुठं केला जातो तो या प्रश्नाच्या उत्तरात तुम्हाला लिहायचा आहे. आणि ते उत्तर मला वहीवर सोडून दाखवायचे आहेत. एवढाच भाग सोडून दाखवायचा बघा. हे 5च प्रश्न आहेत. या 5 प्रश्नाचे उत्तर जेणे आलं ते मला विचारायचं. शाळेत या किंवा त्याच्यावर दाखवा का सर या ठिकाणी कशा प्रकारे, फक्त फोन करायचा नाही. ही झाला दुसरा दिवस. इयत्ता 9वीचे विद्यार्थी लक्षात घ्या. दुसरा दिवस त्याला दुसरी कृतीपत्रिका आहे, आपण ती बघितलेली आहे. आता आपण त्याच्या पुढचा तिसरा दिवस मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन जाणार आहे. हा तिसरा दिवस आहे बघा. मी याला थोडं मोठं करतोय. हा तिसरा दिवस. आणि या तिसऱ्या दिवसामध्ये त्याने तो घटक जो दाखवलेला आहे तो भूमितीतील मूलभूत संबोध याच्यातील दाखवलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय यायला पाहिजे? बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण ओळखता आला पाहिजे. हे तुम्ही आता 5वी 6वी 7वी 8वी मध्ये बिंदू याला म्हटलेला आहे. बिंदू म्हणजे जर याची आपल्याला जोडी लावायची सांगितली असती तर आपण अशी जोडी लावली असती. ही बिंदू आहे. त्यानंतर किरण या ठिकाणी दाखवायचा असता तर हा किरण आहे. रेषा ही रेषा आहे. रेषाखंड हा रेषाखंड आहे. म्हणजे दोन्ही बांधू या ठिकाणी थांबलेले आहेत. हा रेषाखंड आहे, ही रेषा आहे, हा बिंदू आहे, हा किरण आहे. इथून सुरुवात होते, सुरुवात इथून होते आणि इकडे अनंत पुढे चाललेला आहे. म्हणजे भूमितीतील मूलभूत संबंध आपल्याला कळलं पाहिजे. बिंदू, किरण, रेषाखंड, त्रिकोण वगैरे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे तुम्ही आता 8वीला शिकलेला असाल. ज्याला येत असेल त्याला सोपं वाटणार आहे, ज्याला येत नाही त्याच्यासाठी हे दिलेलं आहे. बरोबर आहे. तर आपण थोडं त्याच्या पुढं सरकूया म्हणजे आपल्या लक्षात येईल काय दिलेलं आहे. तर आता त्यांनी इथं महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत. कशाला काय म्हटलेलं आहे तर बिंदू, पेन किंवा टोकदार पेन्सिलीने कागदावर लहानसा काढलेला टिपका म्हणजे बिंदू होय. हे फक्त असा हा बिंदू झाला. मग त्याला नाव देऊ शकतो. मग बिंदू याला नाव दिलं आपण बिंदू ए, हे बिंदू बी, हे तर बिंदू दाखवलेला आहे. टिपका त्याला लांबी रुंदी नसते, उंची पण नसते. बिंदूला लांबी रुंदी उंची नसते. हा त्याप्रमाणे आपण याला बिंदू म्हटलेला आहे. त्यानंतर रेषा त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर ही रेषा आपण बघितलेली आहे. बिंदूचे नाव लिहिताना रोमन मोठ्या लिपीत अक्षराचा वापर करतात. ही आपण बिंदूचे नाव लिहिताना मोठ्या अक्षरांचा वापर केलेला आहे. बिंदूला लांबी रुंदी नसते. आकृतीमध्ये बिंदू पी, बिंदू क्यू व बिंदू आर दाखवलेले आहेत. हे बघा
हा बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R. पुढचा पॉईंट दिले चित्र. रांगोळी काढताना आपण रेषा काढतो. उदाहरणार्थ शेजारील चौकोनात दाखवलेली ती रेषा आपण काढलेली आहे. याला आपण रेषा असं म्हटलेलं आहे. बहुतेक हे तुम्हाला कळतंय, परंतु इथं दिलेलं आहे तर आपण म्हणून पुढे करतोय. पुढचा भाग पुढच्या पेनवर पुढच्या पानावर येऊ. त्याच्यात काय दाखवलेले बघा. रेषा कशाला म्हटलेलं आहे? रेषा, आता आपण या ठिकाणी आकृतीत बघितलेली आहे बघा. रेषा कशाला म्हटलेली आहे? रेषा आपण अशी कल्पना करूया की एक रेख दोन्ही बाजूनी अमर्यादित आहे. हे बघा, दोन्ही बाजूने अमर्याद असे झालेली एक रेषा, दोन्ही बाजूनी अमर्याद, इकडं इकडं दोन्ही बाजून, त्याला आपण रेषा म्हणतो. मग तिला नाव द्यायचं असेल, आता इथं नाव दिलेलं आहे P, इथं नाव दिलेलं आहे Q, तर आपण असं म्हणणार आहोत रेषा PQ, रेषा PQ. त्यानंतर रेषाखंड, रेषेचा तुकडा, या रेषेवरचा तुकडा म्हणजेच रेषाखंड का जे तो थांबलेला असतो, पुढे कुठे गेलेला नाही. इथून सुरुवात केली असा हा इथं संपतोय, हा रेषाखंड आहे. रेषाखंड AB, त्यालाच आपण रेख AB असं म्हणतो, रेख AB. त्यानंतर किरण, एका बाजूने सुरुवात होते किरणाची, एका बाजूने सुरुवात होते असा, इधर मध्ये अशी सुरुवात होते, याला आपण किरण म्हटलेलं आहे. बरोबर. आणि मग आता तुम्ही म्हणता का हा जो भाग आपण बघितलेला आहे हा मागच्या याच्यावरचा आहे, तर याच्यावर तुम्ही फक्त हे प्रश्नाची उत्तर, याचा खूप स्वाध्याय छोटा दिलेला आहे. आकृती काढा, बिंदूची आकृती काढा, हा स्वाध्याय खूप छोटा दिलेला आहे. आकृती काढा, ह्या एवढाच भाग तुम्हाला, बिंदू आकृतीची काढा, तर मला बिंदूची आकृती काढा, काढली बिंदू, त्याला नाव द्या A बिंदू. एवढाच भाग हा तुम्हाला मला सोडून आणून दाखवायचा आहे. ह्या 3 कृतीपत्रिका या ठिकाणी मी आज तुम्हाला या ठिकाणी पाठवत आहेत. त्या तुम्ही त्या काढायच्या, प्रिंट काढा. नाही प्रिंट काढता येत नसेल तर माझ्याकडे या, मी स्वतः तुम्हाला ती प्रिंट देणार आहे. फक्त एवढे उत्तर आणि याच्यावर परीक्षा होणार आहे. अपेक्षा बाळगतो हे मी तुम्हाला दाखवत आहे ते तुम्हाला समजले असेल. धन्यवाद.